नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपला उन्हाळी विशेष सुट्टी विशेष कार्यक्रमात आपले विद्यार्थी आलेले आहेत लोकमान्य शिक्षण संस्था संचालित श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन माध्यमिक विभाग 5वी ते 7वी चे विद्यार्थी आहेत. माहुलगावहून आलेले आहेत आर्यन बरकडे आणि प्रज्वल चंदनशिवे आणि त्यांच्यासोबत आहेत आपल्या ग्रंथपाल पूनम राणे मॅडम. नमस्कार मॅडम. तुम्हा सगळ्यांचं स्वागत. हॅलो हाय. हॅलो. तर पहिली कथा प्रज्वल चंदनशिवेला मी विनंती करते. प्रज्वल, तू तुझी कथा सादर कर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे प्रज्वल संतोष चंदनशिवे. मी श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतून आलेलो आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे अनोखी भेट. आज नेहाचा 10वा वाढदिवस होता. नेहा शाळेत नटून थटून आली होती. तिला सर्वजण आश्चर्यचकितेने पाहत होते. तिला सर्वजण हॅपी बर्थडे टू यू असा ती अशी हात मिळवून म्हणत होते. नेहाचा वाढदिवस असल्यामुळे तिने सर्वांना चॉकलेट वाटायचे ठरवले. मग ती चॉकलेट वाटायला गेली व तिने चॉकलेट वाटण्यास सुरुवात केली. मुलांना चॉकलेट वाटताना पाहून ती म्हणू लागली की हे घे चॉकलेट, आज माझा वाढदिवस आहे. एकदम आनंदाने म्हणू लागली. त्या वर्गात अजून एक व्यक्ती होती. तिचे नाव होते प्रिया. त्या दोघी मैत्रिणी नव्हत्या, एकमेकांना ओळखतही नव्हत्या. तरी पण नेहा प्रियाला चॉकलेट देण्यास गेली व नेहा तिला म्हणाली हे घे, आज माझा वाढदिवस आहे. पण प्रिया जोराने म्हणाली की नेहा मला 2 चॉकलेट दे ना. मग प्रिया बोलते की प्लीज दे ना. नेहा बोलते. नेहाच्या मनात विचार येतो की आता जर मी हिला नाही दिले तर वर्गातले मला उगाचच काहीतरी बोलते, त्यापेक्षा मी हिला देते. नेहाने नाईलाजाने प्रियाला चॉकलेट दिली व नेहाने मनाशी निश्चय केला की ती मला बाहेर भेटल्यानंतर मी तिच्याशी बोलले पाहिजे. शाळा सुटल्यानंतर नेहा वर्गाच्या बाहेर येते, प्रियाही बाहेर येते. दोघे घरी जाऊ लागतात. नेहा तिच्या वाटे जात असते व प्रिया तिच्या वाटे जात असते. नेहाला आठवणीत येते की आपल्याला प्रियाशी बोलायचे होते. ती नेहाच्या वाटी जाऊ लागते व नेहाला म्हणते की प्रिया, तुम्ही आज माझ्याकडून 2 चॉकलेटे मागितलीस का बरे. तितक्यात प्रियाचा छोटा भाऊ व आई येतो. प्रियाचा छोटा भाऊ बोलतो दीदी आज मला काय आणलं. प्रिया बोलते की बाळा, मी तुझ्यासाठी 2 चॉकलेट आणले. मग ती 1 चॉकलेट त्याच्या भावाला देते व 1 चॉकलेट त्याच्या आईला देते. त्याच्यानंतर हे पाहून नेहाच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तर प्रिया नेहाला म्हणते की गरिबी ही खूप वाईट असते, सर्वांना जगण्यास शिकवते. तात्पर्य, गैरसमजामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. धन्यवाद. बरोबर. वा वा, खूप सुंदर गोष्ट. खरंच. हो. यानंतर आता आर्यन कडनं पुढची गोष्ट ऐकणार आहोत. आर्यन, तू रेडी आहेस? ओके. नमस्कार, माझे नाव आर्यन विष्णू बरकडे आहे. आचार्य 90 FM रेडिओ सेंटरमध्ये सर्वांचे स्वागत. मी तुम्हाला बोधकथा सांगणार आहे. कथेचे नाव ससा आणि त्याचे मित्र. एक जंगल होते. त्या जंगलात घोडा, गाय, बकरी व गाढव हे 4 मित्र होते. या 4 खूप पक्की मैत्री होती. हे 4 रोज चरायला जात असत. हे 4 जेथे चरायला जात असत तेथे एक झाड होते. त्या झाडाखाली एका सशाचे बीळ होते. एके दिवशी त्या सशाने या 4 चरायला जात असताना पाहिले. सशाने मनातच विचार केला, मीही यांच्याशी मैत्री करावी. ससा दुसऱ्या दिवशी त्यांच्या जवळ गेला व म्हणाला, मीही तुमचा मित्र बनू शकतो का. तर त्या 4 न हालचाल करता सहज सशाला मान्यता दिली. त्या दिवसापासून 5ही मित्र रोज चरायला जात असत. एके दिवशी 5ही मित्र एका झाडाखाली बसले. त्यांना शिकारी कुत्रे जवळ येण्याची जाणीव झाली. ससा गायीकडे गेला व म्हणाला, तू मला तुझ्या पाठीवर बसव व तुझ्या शिंगांनी शिकारी कुत्रे यांना पळवून लाव. गाय म्हणाली, मी तुझी मदत केली असती, पण माझा आता घरी जाण्याचा वेळ झाला आहे, तू तुझे बघ. ससा घोड्याकडे गेला व म्हणाला, तू मला तुझ्या पाठीवर बसव व तुझ्या शिकारी कुत्रे यांच्यापासून वाचव. घोडा म्हणाला, मी तुझी मदत केली असती, पण मला बसताच येत नाही, तू तुझे बघ. ससा गाढवाकडे गेला व म्हणाला, तू मला तुझ्या पाठीवर बसव व शिकारी कुत्रे यांच्यापासून वाचव. गाढव म्हणाला, मीही तुझी मदत केली असती,
पण माझाही आता घरी जाण्याचा वेळ झाला आहे. तू तुझे बघ. ससा बकरीकडे गेला व म्हणाला, तू मला तुझ्या पाठीवर बसव व शिकारी कुत्रे यांच्यापासून वाचव. बकरी म्हणाली, मी स्वतः शिकारी कुत्रे यांना भेटे तर मी तुला कशी वाचू. शिकारी कुत्रे जवळ आले. ससा चिंगाट पळून एका झाडामागे लपला. सशाने मनातच विचार केला, असे मित्र असलेला काय फायदा, मित्र नसलेलेच बरे. तात्पर्य, मित्राची खरी ओळख संकटात होते. आपले म्हणणारे संकटात पळून जातात, याचा अनुभव नक्की येतो. धन्यवाद. वा 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 वा, खूप सुंदर छान दोघांनी, कथा प्रज्वल सांगितली. आणि आर्यन, दोघांनी तुम्ही छान कथा वाचल्यात. पूनम राणे मॅडम, मी तुमच्याकडे वळते की आपण मागे एक उपक्रम केला होता, जो मुलांना तुम्ही कथा कविता लिहायला सांगितल्या होत्या आणि त्यांचं पुस्तक प्रकाशन सोहळा तुम्ही केलात आणि मुलांमध्ये वाचन संस्कृती कशी वाढेल आणि त्यासाठी हा उपक्रम नक्कीच चांगला काय म्हणतो स्तुत्य उपक्रम झाला. आणि आताचा यावर्षीचा उपक्रम हा आहे की तुम्ही मुलांना बोधकथेतून जीवन शिक्षण देत आहात. म्हणजे मुलांना आपण कथाकथनाच्या माध्यमातून, कारण कथा मुलांनी सांगितली, कथाकथन स्पर्धा होत असतात शाळांमधनं, पण आपण या रेडिओच्या माध्यमातून आपण जी मुलं कथाकथन ऐकून, यांची कथा ऐकून आपण स्वतः कथाकथनकार होऊ शकतात, यासाठी हा दुसऱ्या वर्षीचा हा कार्यक्रम आहे, उपक्रम आहे. हे सगळ्याची सांगड तुम्ही छान घातलेली आहे, त्याविषयी थोडंसं सांगूया. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम आपण आमच्या या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या तिन्ही शाळांना कालपासून आपला अमूल्य वेळ दिलात. आमच्या मुलांसोबत त्यांचे बोबडे बोल ऐकत आहात, त्यांची मुलाखत घेत आहात. आपले सर्वच हे सर्व सहकारी त्यामध्ये गुंतून गेलेले आहेत आणि आपल्याबरोबर आपल्यासारखी ही पुढची छोटी छोटी पिढी तयार व्हावी, त्यांना प्रत्यक्ष अनुभव ह्या क्षेत्राचा घेता यावा, त्यासाठी तुमचे चाललेले जे प्रयत्न आहेत त्यासाठी मी सर्वप्रथम तुम्हाला आमच्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. हा उपक्रम मी यासाठी घेतला की बोधकथेतून जीवन शिक्षण. कथा ही हार्टच असते, आपल्या अंतरंगात ती भिडते आणि त्यासाठी कथेसारखं माणूस पण जर जागवायचं असेल तर कथेसारखं दुसरं माध्यम नाही. कारण प्रेरणा ही अग्नी सारखी असते आणि तिला इंधन द्यावं लागतं आणि तेच इंधन ह्या कथेच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्याला मिळावं. एकूण शासनाची मूल्य ही 9-10 आहेत अभ्यासक्रमामध्ये, परंतु एकूण 45 मूल्य मी शोधून काढली आणि त्या प्रत्येक मूल्यावर आज आमचा शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शाळेतले 5-5 विद्यार्थी आणि पालक सुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी आहेत. रोज एक कथा प्रत्येकाला मी निवडून दिली आहे प्रत्येक मूल्यावर आणि रोज ते वाचतायत, त्याचं तात्पर्य सांगतायत. आणि इतकंच नाही तर विद्यार्थी केवळ वाचून बाजूला होऊ नयेत, तर त्या कथा त्यांनी आपली 100 पानी वही करावी. त्यामध्ये आजची बोधकथा कोणी वाचली, लेखक कोण होते, कथेचं नाव काय होतं, झालेला मूल्यसंस्कार, कथेमध्ये पात्र किती होती, कथेमधला आवडलेला काही भाग किंवा कथा वाचताना सुरुवात कशी, शेवट कसा, मध्य कसा, आजूबाजूच्या वातावरणाचा आपण वर्णन, जसं आता मगाशी श्रेया श्रुतीने केलं की ती मुलगी कशी होती, केस विस्कटलेले होते पण स्वच्छ कपडे घातलेले होते, अशा पद्धतीचं वर्णन. म्हणजे विद्यार्थ्यांना तो निबंध आपला 15 मार्क मिळवायचं आहे ते 10 मार्क कसे मिळायला पाहिजेत. माझा हा प्रयत्न आहे. माणूसपणाचं तर शिक्षण आहेच, पण मराठीच्या शिक्षकाला निदान 20% ग्रंथालयाचा उपयोग या उपक्रमाच्या माध्यमातून करून मुलांना त्यांच्या मराठीच्या विषयात मार्कांची थोडीशी वाढ होऊ शकते, असा माझा उपक्रम आहे. आणि म्हणून मी माझ्या 1ली ते 5वी ते 8वी किंवा 5वी ते 10वीच्या माध्यमिक विभागाच्या पालकांना मी विनंती करू इच्छिते की आता 16 जूनला शाळा सुरू होते. आमच्या मुख्याध्यापक श्री पाटील सर, संस्थाचालक माणिक पाटील सर, सचिव, या सर्वांच्याच सहकार्याने किंवा सर्वांचीच विनंती आहे आपल्याला की येत्या 16 तारखेला जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा आमची मुलं शाळेत येताना एक गोष्टीचं पुस्तक घेऊन येतील. की तुम्ही आता घेऊन जाणार त्यांना बाजारात खाऊ घ्यायला, कपडे घ्यायला, मामाकडे, पण त्यांना एका पुस्तकाच्या दुकानात घेऊन जा. त्यांना त्यांच्या आवडीचं पुस्तक 20 रुपयाचं असू दे, 25 रुपयाचं असू दे, 16 पानाचं छोटी छोटी पुस्तकं त्यांना खरेदी करून शाळेत आणू द्या, त्यांच्या आवडीचं पुस्तक. मग प्रत्येक वर्गामध्ये 25 विद्यार्थी, 30 विद्यार्थी असतील तर 30 पुस्तकं वर्गात येतील. ती वेगवेगळी असतील, विद्यार्थ्यांच्या आवडीची असतील, त्यामुळे प्रत्येक जण आलटून पालटून ती पुस्तकं वाचू शकतो. आणि हा माझा एक उपक्रम आता पुढच्या जून पासून सुरू करणार आहोत आम्ही. वा,
या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या इथं 2 उपक्रम झालेले आहेत, त्यामुळे आता 3ऱ्या उपक्रमाच्या मागे आपल्याला लागायचं आहे. तर आज प्रेक्षक हो आपल्या कथाकथन या दिवाळी या उन्हाळी विशेष कार्यक्रमात आज आपल्याला श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनचे आर्यन बरकडे आणि प्रज्वल चंदनशिवे हे सहभागी झाले होते. आमचा हा कथाकथनाचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडत असेल तर आम्हाला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्यासोबत आहेत पूनम राणे मॅडम, तुमचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. आणि प्रेक्षक हो पुन्हा एक कथाकथनाच्या पुढील उन्हाळी विशेष कार्यक्रमात भेटणार आहोत. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. Acharya 90 FM 90